नमस्कार, मी डावकर आदित्य आणि तुम्ही पाहता ट्रुथेक्स। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का देण्याची तयारी केल्याची चर्चा रंगली आहे। कारण काय? तर बातमी अशी आहे की ठाकरे गटाचे तब्बल 5 ते 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत। ही केवळ अफवा आहे का की खरंच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर सुरू झालं आहे? चला सविस्तर समजून घेऊया। मागच्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे खासदारांच्या संभाव्य पक्षांतराची। सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत आणि त्यातील किमान 5 खासदार निर्णयाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जातंय। अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला, जिथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर राजकीय हालचालींना वेग आल्याचं सांगितलं जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे सर्व खासदार पक्ष सोडू शकतात का? इथे येतो पक्षांतर बंदी कायदा। या कायद्यानुसार एखाद्या पक्षातील खासदारांना अपात्र ठरवण्यापासून वाचवायचं असेल तर किमान 2/3 गटाने एकत्र बाहेर पडणं आवश्यक असतं। सध्या ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत, म्हणजेच किमान 6 खासदार बाहेर पडले तर त्यांच्यावर कारवाई होणं कठीण होऊ शकतं। म्हणूनच हा सगळा आकड्यांचा खेळ सध्या अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। आता प्रश्न, हे खासदार नाराज आहेत की यामागे 2 मुख्य कारणं सांगितली जात आहेत। पहिलं, विकास कामासाठी निधी। दुसरं, आगामी निवडणुकीतील तिकीट आणि जागा सुरक्षित करणं। महाविकास आघाडीत जागा वाटप करताना अनेक खासदारांना आपल्या मतदारसंघावर धोका वाटतो आहे, म्हणूनच आपलं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिंदे गट हा त्यांना एक सुरक्षित पर्याय वाटत असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे ठाकरे गटाने हे सर्व दावे ठामपणे फेटाळून लावले आहेत। नेते संजय राऊत यांनी स्पष्ट सांगितलं आहे, आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही। तर उद्धव ठाकरे यांनीही दावा केला आहे की उलट शिंदे गटाचेच लोक आमच्या संपर्कात आहेत। पण राजकारणात एक गोष्ट कायम खरी असते, दूर दिसतो म्हणजे काहीतरी नक्की शिजत असतं। तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार? हे खासदार खरंच शिंदे गटात जाणार का की ही फक्त राजकीय रणनीती आहे? तुमचं मत नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।